जर्मनची राजधानी बर्लिन इथं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। परदेशात अनेक वर्षांपासून नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं स्थायिक असलेल्या मराठी बांधवांनी आपल्या संस्कृतीची नाळ जपत शिवप्रेमाचा जागतिक आविष्कार घडवला। जर्मनीची राजधानी बर्लिन इथं दीर्घकाळापासून स्थायिक झालेल्या मराठमोळ्या नागरिकांनी छत्रपती शिवरायांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। ज्येष्ठ शिवभक्त दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला। उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं जर्मनी स्थित झालेल्या मराठी बांधवांना एकत्र करत हा उत्सव झाला। उत्सवासाठी भारताचे जर्मनीतील राजदूत अजित गुप्ते प्रमुख उपस्थित होते। आपल्या मनोगतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, शौर्य, स्वराज्य संकल्पना आणि आदर्श शासन पद्धतीचा गौरव केला। तसंच परदेशातही भारतीय संस्कृती जपणाऱ्या मराठी समाजाचं कौतुक केलं। यावेळी मराठी मुलांनी सादर केलेल्या शिवचरित्रावर आधारित नाटिका पोवाडे यांनी वातावरण भारावून गेलं होतं। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता। सामूहिक शिववंदनेनं बर्लिनमधील लोक भारावून गेले। विविध राज्यातील भारतीय कुटुंबांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून छत्रपती शिवरायांप्रती असलेला आदर व्यक्त केला। दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पाटील, अमित चौगले, सागर मांजरेकर आणि श्वेतल राय या शिवभक्तांनी साजरी केलेली ही शिवजयंती आणि बर्लिनमध्ये झालेला हा उत्सव मराठी अस्मिता, संस्कार आणि छत्रपती शिवरायांवरील अखंड श्रद्धेचं जागतिक प्रतीक ठरला।